वैयक्तिक कर्म, फलाची अपेक्षा व कर्तव्याचा अभिमान. ताई आवाज येतोय ना? हो ताई, येतोय येतोय. परी हे मी तरी स्वाधिकाराचे नावे, जे वाटी आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे श्रृंगारुणी. तर तो साधक आपल्या अधिकाराप्रमाणे जे सहज आपल्या वाट्याला आलेले कर्म वेद वेद विधीच्या महत्वाच्या वर्णनाने अलंकृत करून आचरण करतो. परी हे मी करीतो असे, ऐसा आठवू ते जी माणसे, तैसेची पाणी दे आशे फळाचे. परंतु हे कर्म मी करीत आहे अशा कर्तव्याच्या आठवण्याच्या देखील तो मनातून त्याग करतो. तसेच फळाच्या इच्छेवरही तो पाणी सोडतो. पयावज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना, केल्या दोन्ही पतना कारण होते. अर्जुना, मातेचा अपमान केला व तिच्याविषयी भोगवासना निर्माण केल्या तर त्या दोन्ही अधपाताला कारणीभूत होतात. म्हणून या दोन्हीचा त्याग करावा. ते केवळ माता तरी दोन्ही जे ते जावे, मग मातेचे ते भजावे. वाचून मुखा लागी वाळवी गायचे सगळे. म्हणून या दोन्हीचा त्याग करावा. ती केवळ माता म्हणून तिची सेवा करावी, याविषयी दुसरे काही करू नये. मुख अपवित्र असते, त्यासाठी गायीच्या सर्वांगाचा त्याग करायचा काय? आवडतीची या फळे आसारे आली वाटोळे, त्यासाठी अवघडे फळाते कोणी. आपले आवडते फळ आंबा, त्याला साल आणि कोय यामध्ये काही रस नसतो. या दोन्ही गोष्टी त्या फळामध्ये आहेत, म्हणून आंबा कोणी टाकून देईल काय? आवडते तैसे कर्तव्याचा मधू आणि कर्मफळाचा स्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. त्याप्रमाणे कर्तव्याचा अभिमान आणि कर्माच्या फळाची इच्छा या दोन्हींना कर्माचे बंध हे एकच नाव आहे. तरी या दोन्हीच्या विखी, जैसा बापू नातळे लेकी, तैसा होऊ न शके दुःखी विहित क्रिया. ज्याप्रमाणे वडील कन्येविषयी विषय वासना टाकून तिच्या प्रेमाने संगोपन कर्तव्य म्हणून करतात, तेव्हा त्यांना दुःख होत नाही. त्याचप्रमाणे कर्तव्य अहंकार व फलाशा टाकून जो कर्म करतो त्याला दुःख होत नाही. हा तो त्याग तरुवरू, जोगा फोळ मोक्ष फळे थोरू, सात्विकायसा डगरू यासची जगी. ज्याला मोक्षरूपी मोठे फळ येते, तो या त्यागरूपी श्रेष्ठाचा वृक्ष आहे. अर्जुना, खरोखर सात्विक त्याग अशी त्याची जगामध्ये प्रसिद्धी आहे. आता जाळून बीज जैसे, झाडा की जे निर्वशेषे, फळ त्यागोनी कर्म तैसे तेजले जेने. आता वृक्षाचे बीज जाळून वृक्षा जसे निर्विशेष करावे, त्याप्रमाणे फलाचा त्याग करून ज्याने कर्माचा त्याग केला आहे, तया लागता खेवी परिसी, धातूची गंधका कळीमा जैसे, जाती रस समय तैसे तुटते दोन्ही. परसाचा स्पर्श होतात, लोखंडाचा गंज आणि काळेपणा दोन्ही नाहीसे होतात. तसे सात्विक त्यागामुळे राजस आणि तामस दोन्ही गुण नाहीसे होतात. मग सत्वे चोखाळे उघडते आत्मबोधाचे डोळे, ते भृंगांबू सांज वेळे होय जैसे. मग त्या शुद्ध सत्वगुणामुळे आत्मज्ञानाचा दिव्य प्रकाश पसरतो. जसे सायंकाळ झाल्यावर मृगजळ आपोआप नाहीसे होतात, तैसे बुद्धाधिका पुढा असो तो विश्वभासा हा एवढा, तो न देखे कवनी कडा आकाश जैसे. अथवा आकाश जसे कोणीकडे दिसत नाही, तसा आत्मज्ञानाच्या पुढे संपूर्ण विश्वाचा मिथ्या भासही दिसत नाही. न द्वेष्टे कुशलम कर्म कुशले नानुसज्जते, त्यागी सत्व समावेष्टो मेधावी छिन्न. अर्थ,
कल्याणकारक नाही अशा कर्माचा तो त्याग करत नाही व कल्याणकारक कर्मात आसक्त होत नाही. तो शुद्ध सत्वगुणी मनुष्य संशयरहित ज्ञानी आणि त्यागी होय. म्हणून प्राचीनाचे निबळे अलंकृती कुशला कुशले ते ओमांगी आभाळे जिराली जैसे. म्हणून पूर्व कर्माच्या म्हणजे प्रारब्ध कर्माच्या बळाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतात ती आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात तैसे त्याच्या दिठी कर्मे चोखाळले किरटे म्हणून सुख दुःख उठी पडेना तो. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने शुद्ध कर्म होतात म्हणून तो शुभ कर्मापासून होणाऱ्या सुखाने हर्षित होत नाही आणि अशुद्ध कर्मापासून होणाऱ्या दुःखाने विषाद पावत नाही. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का शुभा लागी व्हावे द्वेषयाना. हे शुभ कर्म आहे असे समजून तो हर्षही करीत नाही अथवा ते अशुभ कर्म आहे असे समजून त्याचा द्वेषही करीत नाही. तरी या विषयाच्या काही त्या एकही संदेह नाही. जैसा स्वप्नेच्या ठाई जागिन्नला. जागे झाल्यावर स्वप्नात बघितलेल्या गोष्टीचे कोणी सुख दुःख मानत नाही त्याचप्रमाणे शुभ अथवा अशुभ या कर्माविषयी त्याचे मनात काही विकल्प नसतो. म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पण सुता सात्विक त्यागू. म्हणून जो पुरुष हे कर्म आणि याचा करता अशी द्वैत भावाची वार्ता देखील जाणत नाही अर्जुना अशा पुरुषाकडून जो घडतो तो सात्विक त्याग होय. ऐसे कर्मे पार्था तेजिले तेजिती सर्वथा अधिके बांधती अन्यथा सांडिले तरे. अर्जुना अशा प्रकारे कर्माचा त्याग केला म्हणजे ती आपल्याला पूर्णपणे सोडतात आणि अन्य पद्धतीने त्याग केला तर ती आपणास अधिकच बांधून टाकतात. गीतेचा श्लोक. नहि देवव्रता शक्यं त्यक्तुं कर्मण्यशेषतः अस्तु कर्मफलत्यागी स त्यागित्येभिधीयते. माऊलीच्या उभ्या. आणि हा सव्यासाची मूर्ती लावणे देयाची खंती करते कर्माची ते गा भंडे गा. बाण सोडल्यास निष्णात असलेला अर्जुना देहाचा बरोबर आहे. बाण सोडण्यास निष्णात असले अर्जुना देहाचा आकार प्राप्त झाल्यानंतर जे लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात ते अज्ञानी होत. मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील घटू केवती तंते तंतू पटू सांडेल तो. मातेचा कंटाळा करून मडके काय करेल. वस्त्र हे तंतूचा त्याग करू शकेल काय कारण त्याविषयी त्याचे अस्तित्वच नसेल. देवीची वनित्व अंगी आणि उभे उभे उगपणे आगे केतो दीपू प्रभे लागे द्वेष करेल काय. अग्नीच्या अंगात अग्नित्व स्वभाव सिद्ध आहे आणि त्या अग्नीच्या उष्णतेचा कंटाळा करता येईल काय किंवा दिवा आपल्या प्रकाशाचा द्वेष करील काय. हिंगू त्राशीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि दभपणे सांडून पाणी केरा हे. हिंग जरी उग्र वासाला कंटाळला तरी स्वतःच्या अंगी सुगंधीपणा कसा आणू शकेल अथवा पाणी द्रव्यपणा सोडून कसे बरे राहू शकेल. तैसे शरीराचे न्याभासे नांद तू जो असे तो कर्म त्यागाचे पिशे कायसे तरी. त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्र शरीराच्या रूपाने जोपर्यंत नांदत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ तरी काय काय कामाचे. आपण लाविजे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा माघाने फेरी निळा का करू गा. आपण लावेला गंध वाकडे लागले तर ते पुन्हा पुन्हा पुसून चांगले लावू शकतो पण कपाळ जर वाकडे असेल तर ते जुने कपाळ काढून नवे बसवता येईल काय. तैसे विस्मय आदरिले म्हणून तेजुजे तेजिले तरी कर्माचे देहातले ते का सांडील गा. त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपण स्वतः आदर केला आहे
त्याचा त्याग करायचा झाला तर तो करता येतो, परंतु जे ते सामान्य कर्म देहरूप झाले आहे त्याचा त्याग कसा बरं करता येईल? ते श्वासोश्वासावरी होत निजले आहे वरी, काही न करण्याचे परी होती जयाचे. श्वासोश्वास ही क्रिया झोपी गेल्यानंतर होतच असते. अशा क्रिया करण्याकरता कोणताही विशेष प्रयत्न न करता त्या चालूच असतात. या शरीराचे निमसके कर्मे लागल्यासिके, जिता मेल्या न टाके या रीते. या शरीराच्या निमित्ताने जे कर्म जीवाला चिटकलेले आहे ते जिवंतपणे आणि मृत्यू पावल्यानंतर हे कर्म बंद पडत नाही. या कर्माचे सांडती परी एकची ते उदारी, जे करिता न जाय जे हारी फळाशेची. या विहित कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे. तो प्रकार एकाग्रतेने समजून घे. कर्म करत असताना फलाच्या इच्छेच्या आहारी जाऊ नये. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधू दपे, ते रजू ज्ञाने लोपे व्याळ शंका. कर्माचे फळ ईश्वराला अर्पण केले की त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकाशित होते. जसे दोरीचे ज्ञान झाले की सर्पाची शंका नाहीशी होते. तेने आत्मबोधे जैसे अविद्येचे कर्म नासे, पार्था तेजिजे जैसे ते तेजिले काही. तसे आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग करावा तेव्हाच त्याचा त्याग होत असतो. म्हणून या परी जगी कर्मे तेजिते तो मा त्यागी, हेरे मूर्छेने नाव रोगी विसावा जैसा. म्हणून याप्रमाणे जो या जगात कर्माचा त्याग करतो तोच महात्यागी होय. एरवी रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक म्हणतात. तैसे कर्मिशीने एके तो विसावा आहे आणखी, दांड्याचे गाय बुकी धाडणे जैसे. दांडक्याच्या ऐवजी असा अंगावर बुक्क्याचा मार सोसायचा, त्याप्रमाणे जो कर्म करताना कंटाळा करतो तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. परी हे असो पुढते तोची त्यागे तेच गते, जेने फळ त्यागे निष्कृती केले कर्मा. परंतु हे असो ज्याने कर्माचा फलाचा त्याग करून कर्म नष्कर्म अवस्थेला नेले तो स्त्रीलोक्यामध्ये खरा त्यागी होय. अनिष्ट गीतेची ओवे श्लोक. अनिष्टामिष्टमिश्रंच त्रिविधम कर्मफलम, भवते त्यागिना प्रत्य न तू संन्यासिना क्वचित. अर्थ, फलाच्या आसक्तीचा त्याग न करणाऱ्या पुरुषांना त्याच्या कर्माचे अनिष्ट व इष्ट मिश्र असे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतर प्राप्त होते, परंतु ते आत्मज्ञानी कर्मसन्यासी आहेत त्यांना हे कर्मफळ कधीही भोगावयास लागत नाही. माऊलीच्या ओव्या. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळ गाया, समर्थ ते की भोगावया जे सांडतेची आशा. अर्जुना, वास्तविक पाहता हे कर्मफळ 3 प्रकारचे आहे आणि ते कर्मफळाची इच्छा सोडित नाही, त्यांना ते भोगावयास लागते. आपणची ओनी दुहिता की न मम मने पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. आपण कन्येला जन्म दिला असूनही कन्यादानाच्या वेळी ती माझी नाही असे म्हणून वडील उदक सोडतात. त्यावेळी ते तिच्यावरील मोहपाशातून सुटून पाणीग्रहण करणारा जावाई तिच्या मोहपाशात अडकतो. विषयाचे आगरही वाहते ते विकता सुखे लाभ जिते, एरे निमाले जे घेते वेचुनी मुले. जे लोक शेतामध्ये विषारी लागवड करतात ते त्यातील माल विकून पैसे मिळून सुखाने जगतात आणि ते विष पैसे देऊन जे विकत घेतात ते खातात व ते मृत्यू पावतात. तैसे करता कर्म करू अकर्ता फळाशे न धरू, येत न शके आवरू दोहिते कर्म. त्याचप्रमाणे कर्तव्य अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तव्य अहंकार व फलाशा या दोन्हीचा त्याग करून कर्म करो अथवा
तथापि कर्म हे कर्मरूपाने दोघांनाही बंधन करू शकत नाही, तरी फलरूपाने बंधन करते. कोणी कर्म करो अथवा कर्तव्य अहंकार व फलाशया दोन्हीचा त्याग करू. वाटे पिकल्या वृक्षाचे फळ अपेक्षित त्याचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतिया. वाटेवरील जाताना पिकलेल्या फळाचे जो अपेक्षा करतो व तोडून खातो, तो रखवालदाराकडून पकडला जातो. त्याचप्रमाणे साधारण जे कर्म आहे त्याचे जो फळ घेतो त्यास कर्म हे बंधन करते. परी करुणी फळ नेघे, तो जगाचा कामिने रेगे, ते त्रिविध जगागवे कर्म फळ हे. परंतु कर्म करूनही जो फळाची इच्छा करीत नाही, तो जन्मकर्माच्या चक्रात सापडत नाही. हे जग 3 प्रकारच्या कर्माचे फळ आहे. देव, मनुष्य, स्थावर या नाव जगडंबर, आन हे तो 3 प्रकार कर्म फळाचे. देव, मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात, आणि हे 3ही प्रकार तर कर्मफलाचेच आहेत. त्याची एक ना अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध असे. तेच कर्मफल एक अनिष्ट आहे, एक केवळ इष्ट आहे, आणि एक इष्टानिष्ट आहे, असे मिश्र आहे. असे फळाचे हे 3 प्रकार आहेत. तरी विषय म्हणती बुद्धी, अंगी शून्य विधी, प्रवृत्ती ते निषिद्धी व्यापारी. परंतु जे विषयाने आसक्त झालेले आहे ते अविधीचा स्वीकार करून शास्त्र निषिद्ध अशा वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतात. तेथे कुर्मी कीट लोष्ट, हे दिला ते निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्म फळ. त्यावेळी त्यांना कर्मी, कीटक अथवा माती असे वाईट देह प्राप्त होतात. त्यालाच अनिष्ट कर्मफळ असे म्हणतात. का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकार पुढा सुता, सुकृत जे पूसता अन्मया ते. आणि जेव्हा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकाराप्रमाणे वेदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्या वेळेस सत्कर्म केले जाते, ते इंद्राधिक देवांची देहलाज सव्याची, त्या कर्मफळ इष्टाची प्रसिद्ध गा. अर्जुना, जेव्हा त्यांना इंद्राधिक देवताचे देह प्राप्त होतात त्या कर्मफळाची इष्ट म्हणून प्रसिद्धी आहे. आणि गोड आंबट मिळे, तेथे रसांत रस साळे, कुठे दोही वेगळे दोही जिनते. गोड व आंबट हे 2 रस मिश्रित केले असता त्या दोहोकडून वरचढ असा मधुर रस निर्माण होतो. रे चुकुने योग वशे, होय संभाव्या दोषे, देवी सत्या सत्य समरसे सत्य सत्यची. प्राणवायू जेव्हा योगाच्या अभ्यासाने कुंभक करतो, त्याचप्रमाणे सत्य व असत्य याचे मिश्रण झाल्यावर ते त्या दोही नाही जिंकण्यास कारण होते. म्हणून समभागे शुभाशुभे, मिळून अनुष्ठानाचे उभे, तेनी मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते, तेव्हा त्या योगाने मनुष्य जन्म प्राप्त होतो, ते मिश्र फळ होय. थांबूयात इथं ताई, थांबूयात म्हणले इथे. हो, थांबूयात का ताई? हो, थांबूयात. ताई, तुम्ही घेता का प्रसाद? मला थोडी अडचण आहे. अच्छा, माझा 3:30ला क्लास असतोय. बर, हरकत नाही. तुम्ही घ्या कोणीतरी आहे मी बघा. लिखतो. चालेल. हा, थँक्यू दीदी. सांगत नाहीत का आज वाचलेलं? मग नाही, आज नाही वाचलेले सांगत. बर, आता वेळ नाही ना ताई, संपत आली वेळ. वंदनाताईंना सांगते, पसायदान राहू देते आज आपण फक्त ऐकूयात काहीतरी. हा, हो, चालेल. ओके. लिफ्ट होऊ का ताई मी? हो, चालेल, ठीक आहे, हरकत नाही. ओके. वंदनाताई हँड रेज केलेला आहे. हॅलो, आज कोण सांगतं? वंदनाताई कोण आहे का आज सांगणार? आज दादा पण जॉईन झाले. दादा, आवाज ठीक आहे का?
रामदास दादा, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय ना? बरं. हा, बोला ताई. हा, आपण सांगता. हो हो. हा, सांगा. अच्छा अच्छा. हॅलो. हो, बोला बोला, कंटिन्यू करा. हा. आजच्या याच्यामध्ये सात्विक कर्माचं त्याग कसा करावा ते सांगितलंय. आणि आपलं सर्वांनी प्राचीन वेळी शुभ कर्म नाही हम्म. का, शुभ कर्म केलं तर आपण जे केलेलं सात्विक कर्म आहे ते कर्माचा फळाचा त्याग करून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पंडू सुद्धा सात्विक त्याग. कर्म आणि कर्ता, मी केलं आणि काय कर्म केलं याचा सात्विक त्याग म्हणजे करून अकर्ता राहणे त्याला सात्विक त्याग म्हणले. आणि ऐसेनी कर्मे पारतात ते जिरी ते जित्त सर्वता अधिके बांधिते अन्यथा सांडिली तरी, म्हणून ते जिरी तरी नाही का पार्था अशा प्रकारचा कर्म त्याग करीत आला तर तोच खरा त्याग होय. त्यांनी सांगितलं असा त्याग करता यायला पाहिजे की करता करायचं पण मी केल्याची किंवा फळाची अपेक्षा न धरता, एरवी नुसती कर्मे सोडणे किंवा बघा आपण पाहतो की बघा आपल्याला पाण्यामध्ये उभा राहिलेला दिसत ध्यान असतं, पण तो ध्यानस्थ असतो का, तो माशावरती लक्ष देऊन असतो. तसं आपण कर्म केलंय पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करतो, पण त्याने आलेल्या फळाची अपेक्षा न करता आपण देवळात गेलो, हात जोडतो, नमस्कार करतो आणि सांगतो देवा मला चांगलं सुख समृद्धी सगळं प्राप्त होऊ दे नाही का. कशाच्या बदल्यात, एका नारळाच्या बदल्यात. मग ती फळ वाहिलं त्याची फळाची अपेक्षा केली, परंतु इथं राहिलं की आणि हा का सव्यासाची मूर्ती लावोनी देहाची कंती करती कर्माची ते गावंडे गाव. म्हणून अर्जुना देह प्राप्त झालाय आणि कर्माचा मात्र कंटाळा हा शुद्ध मूर्खपणा आहे. आपल्याला देह प्राप्त झालाय पण कर्मच करायचं नाही म्हणलं तर मूर्खपणा सांगितला. किंवा गटाला मातीचा कंटाळा येऊन चालणार नाही तसे हे वस्त्र तरी तंतू त्या कसा करणार. वस्त्र कशापासून बनलं, कापसापासून. मग कापसाचाच त्याग केला तर वस्त्र होईल का. त्याप्रमाणे जातीचा अग्नी आणि औष्णतेला कंटाळा किंवा दिवा खरा मग प्रकाशाचा द्वेष करीतो असे होईल काय. मग त्याप्रमाणे शरीरस्थिती असेपर्यंत कर्मत्यागाचा आग्रह काय कामाचा. जोपर्यंत शरीर आहे आपलं तोपर्यंत कर्माचा त्याग करता येत नाही. कारण आपण किती म्हणलो मी संन्यासी झालो, संन्यास म्हणजे काय की 6 षड्रूप ज्यांनी निवारण केले त्यांना संन्यासी म्हटले. पण त्यांनाही कर्म त्याग करा, कारण पाहण्याची क्रिया चालू राहते, हातपाय आपले आणि तिला आपण लावलेला असतो म्हणून वाटेल तितके वेळा पुसता येतो. पण तीच गोष्ट आदला बदल कपाळाची करणे शक्य आहे काय. ज्याप्रमाणे गंध आपण लावू शकतो कपाळाला पण कपाळ बदलू शकत नाही, तसे आपण स्वतः विहित कर्म आदरपूर्वक स्वीकारले असल्यामुळे ते टाकू म्हटल्यास टाकीता येत नाही. म्हणजे विहित कर्म आहे, आपण जन्माला आलो, जन्माला आल्यापासूनच आपल्याला विहित कर्म चालू झाले. पहा जन्मलेल्या बाळाला ठेवीच्या नावे होते तो उठत असे, जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवलं आपण, बारसं करतो मोठं आणि त्याला नाव ठेवतो आणि त्या नावाने तसं त्याला हाका मारली हो देतो. तसं आपल्याला जन्माला घातलं तर ते कर्म आपल्या विहित कर्म आपल्या वाटेला आले ते केलंच पाहिजे. पहा की आपण निद्रेवरील श्वासोश्वासाचा कर्म होतच असते. ज्याप्रमाणे त्याने उदाहरण दिलं की जसं आपण झोपलो तरी श्वास चालू राहतो किंवा निद्रा आहे मनुष्य काही करत नाही अशी अवस्था आहे. झोपल्यानंतर आपण काहीच करत नाही असं म्हणतो पण श्वास चालू असतो आपला, म्हणून तरी हे कर्मच होते. या शरीराच्या निमित्ताने सर्व कर्मच पाठीस लागले आहे. म्हणून हे शरीर जन्माला आलं, मनुष्य देह नाही का, कुठलंही शरीर पृथ्वीवरती आपण जन्माला आलो आणि ते बरोबर कर्म घेऊनच येत आहे. परंतु कर्म कधी आपलं की
ज्यावेळेस आपण जन्माला येतो, मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग जन्म कशामुळे प्राप्त झाला? वासनेमुळे प्राप्त झाला. मग जन्म प्राप्त झाला, पण तो कशाने आपल्याला कमवता येईल? झालेला जन्माचा उपयोग कसा करता येईल? की नामापरते साधन आहे जे तू करीसे अनेक काय. नाम जर घेतलं तर तुला मिळालेल्या जन्माचा काय होईल? फळ प्राप्त होईल. आणि त्या फळाचा कर्म जर होत असताना फलाविषयी आसक्ती नसावी. मग कर्म करत असताना त्या फलाची आसक्ती म्हणजे वासना धरू नये. किंवा जर दोरीचा सर्प, आपण सर्प म्हणून त्याला म्हणतो दोरीचा, पण त्याचं भ्रांती गेली, अंधार गेला आणि दिसली तिथं दोरी आहे. अंधारात वाटतं दोरी पडलेली आहे, पण सर्प